नमस्कार, मी सोनाली. सोनाली फॅशन टिप्स ब्लाउज डिझायनिंग चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आजपासून पेपर पॅटर्न कटिंग चॅनलला दाखवणार आहे. तर 32 साईजचे कटोरी ब्लाउजचे पेपर कटिंग आज मी दाखवते. तर डबल फोल्ड असा पेपर घ्यायचा आहे. उंची ह्या पेपर कटिंगची 13 इंच आहे, त्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा टाकायची. तर 14 इंच असलेल्या हाईटवर मार्क करायचे आणि 32 साईजचे पॅटर्न साईज असल्यामुळे 8 इंच आपला 1/4 येणार आहे, त्यात आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा मार्जिंगसाठी घ्यायचे, म्हणजेच 10 इंच मार्क करायचे रुंदीसाठी. नेक रुंदी ही 2.5 इंच असणार आहे आणि शोल्डर रुंदी ही 3 इंच असणार आहे, म्हणजेच पूर्ण शोल्डर हे 5.5 इंच असणार आहे, त्याला मार्क करायचे. त्यानंतर आर्मोल म्हणजेच मोंडा 5.5 इंचाचा असणार आहे, त्यावर देखील मार्क करायचे आणि रेषा आखून घ्यायची आणि रुंदीच्या दिशेला देखील रेषा आखून घ्यायची, म्हणजेच पूर्णपणे मागच्या भागाचा हा पॅटर्न तयार होणार आहे. तर तुम्ही पाहू शकता हा पॅटर्न आपला तयार झालेला आहे. मागचा आणि पुढचा पॅटर्न आपण एकत्र कट करतोय. मागच्या साईडला गोलाकार भागाला 1.5 इंच मार्क करायचे आणि आकार देऊन घ्यायचा आहे. 1.5 इंच हा मागच्या बाजूचा असणार आहे गोलाकार आर्मोल. एक्स्ट्रा मार्जिंगसाठी 2 इंच जागा सोडलेली. त्यानंतर 1 इंच हा फ्रंट साईडचा गोलाकार भाग असणार आहे आर्मोलचा. तर मधल्या दिशेने असा हा आकार द्यायचा आहे आर्मोलचा पुढच्या भागासाठी. त्यानंतर आपल्याला 6 इंचचा पुढचा नेक घ्यायचा आहे, म्हणजेच गळा घ्यायचा आहे. तर त्याला देखील मार्क करून घ्यायचे. पुढच्या गळ्याची 2.5 इंच ही रुंदी असणार आहे. जर समजा तुम्हाला गोलाकार आकार देता येत नसेल तर अशा पद्धतीचे कंपॉस किंवा आकार येतात टेलर मटेरियल शॉपमध्ये, तर ते सुद्धा तुम्ही आणू शकतात. ते ठेवून तुम्ही गोलाकार असा आकार देऊन घेऊ शकता. तर अशा पद्धतीने पुढच्या नेकला आकार दिलेला आहे. त्यानंतर पुढच्या नेकला 1 इंचांनी मार्क करायची. अशा पद्धतीने आपल्याला साईड पट्टी काढायची. साईड पट्टीसाठी तो मार्क केलेला आहे. त्यानंतर आर्मोल पासून 2.5 इंचांवर परत मार्क करायचे. त्यानंतर योक पट्टी काढायची. तर योक पट्टी म्हणजे क्रॉस पट्टी. क्रॉस पट्टीला देखील 3-3 इंचांनी मार्क करायचा आहे अशा पद्धतीने आणि रेषा मार्क करून घ्यायची व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे. दोघही साईडला मधल्या दिशेला थोडं राहू द्यायचंय आणि 1 इंच परत एक्स्ट्रा घ्यायचे, म्हणजे कटोरीच्या साईडने 4 इंच जरी मार्क केला तरी चालेल, पण आकार देण्यासाठी अशा पद्धतीने मार्क केला तर योकपट्टी ही खूप छान अशी येते. तिला रिअल आकार हा योकपट्टीला येत असतो अशा पद्धतीने मार्क केलं तर ही योकपट्टी तयार करून झालेली. त्यानंतर आपल्याला पूर्ण पॅटर्नचा सेंटर काढायचा आहे. तर 10 इंच असल्यामुळे 5 इंचांवर मार्क करायचे आणि ज्या ठिकाणाहून आपण कटोरीसाठी मार्क केलेले होते त्या ठिकाणी हे मार्क केलेले भाग जोडून घ्यायचे, म्हणजेच रेषा मारून घ्यायची. अशा पद्धतीने आपली साईड पट्टी आणि क्रॉस पट्टी तयार करून झालेली आहे. साईड पट्टी हीच राहणार आहे आणि क्रॉस पट्टी देखील हीच राहणार आहे. फक्त मधली कटोरी ही चेंज होणार आहे, म्हणजेच मधल्या आपल्या कटोरीला योग्य तो आकार देण्यासाठी, वाढीव माप देण्यासाठी आपल्याला कटोरी ही वेगळ्या कापडावर किंवा कागदावर कटिंग करावी लागते. तर असा तो पॅटर्न आपला कट करून घ्यायचा आहे. दोघही पॅटर्न सारखे कट करायचे आधी. मागचा आणि पुढचा भाग हा सारखा कट करायचा आहे. सेंटरला कट करून घ्यायचे, म्हणजे मागचा भाग आणि पुढचा भाग हा आपला सेपरेट होणार आहे. मागच्या भागावर देखील 2.5 इंचांवर मार्क करायचे नेकला आकार देण्यासाठी आणि 9.5 इंच नेकची हाईट असणार आहे. 3 इंचांवर रुंदी असणार आहे. तिघही मार्क आपले केलेले जोडून घ्यायचे, म्हणजे चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे आधी. त्यानंतर गोलाकार आकार देऊन द्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला जो गळा घ्यायचा असेल, ज्या प्रकारचा गळा घ्यायचा असेल, जो आकार घ्यायचा असेल तो तुम्ही घेऊ शकता.
अशा पद्धतीने दिलेला आकार कट करायचा आहे। हा आपला मागचा पार्ट तयार करून झालेला आहे। कंबरपट्टीसाठी देखील अर्धा इंच जाणार आहे। त्यानंतर शोल्डरचं सेंटर काढायचंय आणि टक्स साठी मार्क करायचे। टक्स 1/2 इंचांनी आजूबाजूला मार्क करायचे आणि 3.5 इंचांवर पॉइंट द्यायचा आहे टक्सचा, म्हणजेच गळ्याच्या खालीच हा टक्स येत असतो। अशा पद्धतीने टक्स आपला हा मागच्या भागाला तयार करून झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता शोल्डरचं सेंटर काढून टक्स हा तयार करून झालेला आहे। त्यानंतर कटोरी, साइड पट्टी आणि क्रॉस पट्टी ही वेगळी करायची। कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। तर बरेच असे व्हिडिओज आहेत डायरेक्ट ब्लाउज पीस वर्क, कटिंग अँड स्टिचिंग करून दाखवलेले, ते देखील व्हिडिओ आहेत आणि मागचे पेपर कटिंग्स देखील आहेत, ते देखील तुम्ही वॉच करू शकता। तर अशा पद्धतीने आपले हे 4 पॅटर्न तयार करून झालेले आहे। पण जे कटोरीचे पॅटर्न आहे ते आपल्याला नवीन कागदावर घेऊन कटोरी वाढीव मापाची करायची। कटोरी ही पेपरवर आधी ठेवून घ्यायची आणि जशी आहे तशी ड्रॉ करायची। तिचे सेंटर काढायचे, सेंटरला मार्क करायचे खालच्या दिशेला। त्यानंतर दोघही साइडला आपल्याला 1.25 इंच माप वाढवायचे कटोरीला। त्यानंतर सेंटरला 1.5 इंच माप वाढवायचे। सेंटर जॉईंट करून घ्यायचे आधी, त्यानंतर तिरकस मार्क केलेल्या भागावर तिरकस रेषा जॉईंट करायच्या आहे। व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे कटोरीचा वरच्या गळ्यापासूनचा भाग वाढणार नाही अशा पद्धतीने तो तिरकस आकार द्यायचा आहे। त्यानंतर गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे। खालच्या दिशेच्या भागापासून तर वरच्या गळ्याच्या भागापर्यंत अशा पद्धतीने गोलाकार आकार द्यायचा आहे कटोरीला। म्हणजे गळ्यापासून कटोरीचा भाग किंचितच वाढत असतो, 1 पॉइंट वाढत असतो, बाकीचा भाग हा 1.25 इंचांनी वाढत असतो। तर अशा पद्धतीने ही वाढीव मापाची कटोरी आपली तयार करून झालेली आहे। ही कटोरी खूप छान अशी बसत असते। त्यानंतर टक्स हा 2.5 इंचांवर मार्क करायचा आहे। वरच्या दिशेने रेषा मार्क करून घ्यायची। त्यानंतर 1.25 इंचांनी टक्स साठी मार्क करायचे दोघही साइडला आणि वरच्या दिशेपासून टक्सला जॉईन करून घ्यायचे। अशा पद्धतीने आपली ही कटोरी तयार करून झालेली आहे। टक्स देखील तुम्हाला दाखवते फोल्ड करून, तर कशी दिसेल ही कटोरी तर तुम्ही पाहू शकता। खूप सुंदर असा कटोरीचा आकार आपला हा आलेला आहे। तर अशा पद्धतीचे पेपर पॅटर्न कट करून तुम्ही तुमचे ब्लाउज कटिंग स्टिचिंग करू शकता किंवा कस्टमरचे ब्लाउज देखील कटिंग अँड स्टिचिंग करू शकता। म्हणजे हे पॅटर्न तुम्ही 28 साइज साठी देखील यूज करू शकता। त्यानंतर आपला शेवटचा जो पॅटर्न आहे तो स्लीव्ज कट करायचा, म्हणजेच बाही कट करायचा। तर 9.25 इंचाची डबल घडी करायची बाहीची 32 साइजच्या पॅटर्न साठी। रुंदी असलेली 9.25 इंचाची डबल घडी करायची आणि 3.5 इंचाची बाही असणार आहे। तर 3.5 इंचाची बाही आहे तर त्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा टाकायचे, म्हणजे 4.5 इंच। तर 4.5 इंचाचं पॅटर्न आपल्याला मार्क करून घ्यायचे व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे। आणि 2.5 इंचांचा हा आर्महोल असणार आहे, म्हणजे कुठल्याही कॉमन
बाई आपली ही 2.5 इंचाचा आर्मोल असतो, म्हणजे मोंडा असतो बाईचा, बाईला आकार देण्यासाठी. आणि असा हा तिरकस भाग घ्यायचा आहे. त्यानंतर मच्छी शेप देऊन घ्यायचा आहे, म्हणजे पुढचा बाईचा आकार हा आपला 1 इंचांनी कमी असतो आणि मागच्या बाईचा आकार हा आपला रेग्युलर असतो. अशा पद्धतीचा आकार आपल्याला द्यायचा असतो. त्यासाठी आपण फिश कट किंवा मच्छी शेप देखील म्हणतो. तर अशी ही आपली ही बाही तयार करून झालेली आहे. 5 पॅटर्न आपले हे तयार करून झाले. म्हणजे ब्लाउज साठी आपल्याला 5 पॅटर्न्स लागतात. तर 5ही पॅटर्न्स आपले अगदी सविस्तर असे कट करून झालेले. जर समजा तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये तुमच्या ज्या शंका असतील त्या देखील विचारू शकता. त्या शंकांचे उत्तर त्वरित दिले जाईल. पुढचा कोणत्या साईजचा पेपर पॅटर्न कट करायचा तो त्वरित कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बाई फिटिंग म्हणजे दंड वगैरे हा आपला 5.5 इंचांवर आलेला आहे, तो देखील मार्क करून दाखवते. तर अशा पद्धतीचे पॅटर्न तुम्हाला काढता आले तर कुठल्याही प्रकारचा ब्लाउज तुमच्याकडून छान असा बसेल, म्हणजे कस्टमर देखील मध्ये ब्लाउज बसले तर अशा पद्धतीचे पॅटर्न्स ठेवून तुम्ही ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग करू शकता. तर अगदी सोपी पद्धत आहे पॅटर्न्स कट करायची. तर अशा पद्धतीचे पॅटर्न्स तुमच्या जवळ लाईफ टाइम ठेवता येईल. डायरेक्टली पीसवर असे हे पॅटर्न ठेवले तर ब्लाउज अगदी कमी वेळात कट आणि स्टिचिंग करून होतो. कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक यू.